साहेब माझा नवरा निर्दोष आहे, मी गुन्हेगार आहे, मला शिक्षा देताना सोडून द्या. लतिका देशमुख, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आरोपीला चाकू मारला. तो कोण आहे? ज्यानं तुमचं अपहरण केलं त्या व्यक्तीचं नाव सांगा कोर्टाला. कोर्टालाही कळू द्या, म्हणजे कोर्ट पुढच्या तपासाचे आदेश देतील पोलिसांना. साहेब ती व्यक्ती आहे ॲडव्होकेट युगंधर प्रताप. काय? ॲडव्होकेट युगंधर प्रताप? अहो, तुम्ही ज्या माणसावर आरोप लावताय तो एक नावाजलेला वकील आहे. त्याची ख्याती व कीर्ती सर्वश्रुत आहे. आजपर्यंत त्याच्या चारित्र्यावर कुठलाही कसलाही डाग लागलेला नाही. साहेब आमच्या सगळ्यांपेक्षा तुमचा अनुभव लय मोठा आहे. गुन्हेगार चेहऱ्यानं कधीच गुन्हेगार वाटत नाही. वरवर साधी भोळी दिसणारी माणसं आतनं लई शातीर असू शकतात, लय लय भयंकर असू शकतात. ती सूड घ्यायला कुठल्याही थराला जाऊ शकतात. समाजात चांगला माणूस म्हणून वावरत असली तरी त्यांच्या आत राक्षस दडलेला असतो, जो सगळ्यांना माहीत नसतो, काहीच लोकांना माहीत असतो. मी पोलिसांना आदेश देतो, लतिका देशमुख जे म्हणतायत त्याची शहानिशा करावी. जिच्या अपहरणाचा आणि खुनाचा आरोप गोपाळवरती लावण्यात आला त्या लतिका गोपाळ देशमुख ह्या स्वतः जिवंत परत आल्यात. त्यामुळं त्यांच्या अपहरणात गोपाळ किंवा त्यांच्या घरच्यांचा कोणताही संबंध नाही. म्हणून गोपाळची शिक्षा आणि त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप रद्द करण्याचे आदेश कोर्ट पोलिसांना देत आहे. लतिका देशमुख यांच्या साक्षीच्या जोरावर गोपाळ हिम्मतराव देशमुख यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. आजच्या खटल्याचं काम इथंच संपत आहे.